सुंदर मनमध्ये भरली। असं का पावराले तुम्ही? हा जो तू राग दाखवते ना तो राग नाही, ही प्रेमामुळे आलेली इन्सिक्युरिटी आहे तुझ्या मनात। लतिकाला गमवायची भीती आहे, हो ना? प्रेम असंच असतं। नाही नाही, असं काही नाही सर। तुझ्या मनात काहीतरी गोंधळ चाललाय, हो ना? काहीतरी बोलायचंय, पण कसं बोलू हे कळत नाही। हे तुम्हाला कसं कळलं सर? दिसतंय ते तुझ्या चेहऱ्यावर। तुझ्या चंचल मनाला आधी शांत कर, मग आपण बोलू। ये बस इकडे। मांडी घालून बस। ताट बस, डोळे बंद, टेक अ डीप ब्रेथ। एक्सेल। बघ कसा गरम श्वास बाहेर येतो। शांतपणे श्वास घे आणि सोड। आपोआप श्वास रेग्युलर होईल, छातीतली धडधड थांबेल आणि मन स्थिर होईल। काय दिसतंय डोळ्यासमोर? काहीतरी दिसलं म्हणजे मन शांत झालं, फोकस क्लिअर झालं। काय झालं? नाही नाही, काय नाही सर। नाही कसं म्हणजे? काहीतरी वाटतंय। नाही असं काही नाही सर। चेहऱ्यावर नाही आणि मनात हो, हे दिसतंय मला। 15 वर्ष ट्रेनर म्हणून काम करतोय। खेळाडूची बॉडी आणि माइंड हे चांगलं कळतं मला। तू लतिकाशी भांडलास ना? नाही, भांडलो नाही ते। हे बघ, भांडलास हा प्रॉब्लेम नाही आहे, का भांडलास हा प्रॉब्लेम आहे। का भांडलास याचं उत्तर मिळालं म्हणजे तुझा स्ट्रेस गेला। बायकोला दूर करू नकोस, स्ट्रेस दूर कर, त्यानेच तुझ्या जिंकण्याचे चान्सेस वाढतील। मी भांडलो नाही सर, चिडलो। प्रेमाचेच प्रकार आहे हे सगळे अभिमन्यू। प्रेम व्यक्त करावं लागतं, टिकवावं लागतं, कळलं का? अभ्या मला काही बोलला ना तर वाईट नाही वाटत, पण मोहन सरांना कायला बोलायचं? काय बोलला तू त्यांना आता? नाही, प्रत्यक्ष काही बोलला नाही, पण त्याला ते आवडत नाही असं मला वाटतं। तू त्यांचा लईच उदो करती का? म्हणजे त्याचा तर राग येत नसेल त्याला? त्याचा राग कायला येईल त्याला? ते तर नाही, असंच काही नाही मला म्हणायचं, मला आपलं वाटलं। हा बोल ते। कुठे येतो? कोण? तुझा मित्र। तू काय बाहेर अंगणात झोपेल ना? बरा आहे का? हा, पण काहीतरी झालंय त्याला। त्याला मोहन सरांचा राग येतो का? त्यांचा राग यायचं काही कारणच नाही ना, त्याला उलट रिस्पेक्ट वाटतो त्यांचा। का ग, काय झालं? नाही, काही नाही झालं ते। बर, काळजी घे त्याची। मी आणलं ते, टेन्शन नको घेऊ तू। बाय। हा चल बाय।
लते लते थँक्यू. काय झालं अभ्या तुला? माझं मलाच नाही कळते काय झालंय. म्हणजे नॉर्मल नाही वाटत आहे ते. नॉर्मल म्हणजे? मी याआधी तुझ्याविषयी कधी असं वाटायचं नाही मला ते. आता पाय ना ते सज्जनराव मागे लागले ते तुझ्या. मला काही वाटलं नाही, मी हसायचो उलट. हे आता आतमध्ये काहीतरी असं विचित्र होऊ राहिलेलं ते. मी झोपताना बी तुझा चेहरा दिसतो, जागा झालं तरी तुझा चेहरा, तुझा विचार, काहीतरी गडबड होऊ राहिली. म्हणजे मला हे सगळं नॉर्मल वाटत होतं, कारण तूच माझी मैत्रीण आहे ना एकमेव म्हणून. पण हे मैत्रीच्या पुढचं असं वाटू राहिलं आता. लय हुकलंय काहीतरी, लय ते गडबड आहे काहीतरी. तुला होमसिक वाटतंय का? हां तसं असल. मी असावं तसंच असं मला बी वाटतंय. पण काय? मला वाटतंय. काय वाटतंय? हे मैत्रीच्या पलीकडे. मैत्रीच्या पलीकडे काय? तेच तर नाही ना कळतेलं ते. लय काहीतरी गडबड झाली आहे, आतलं वायरिंगच बिघडलेलं ते. म्हणूनच मधून मधून फ्यूज उडतो आणि करंट लागतो. हा खरंच जाणवतो, करंट जाणवतो लते. हे बाबा, करंट तुला नाही आम्हाला लागतो लते. अबे अरे भाई एकटा एकटा काय असू राहिला? एकटा? हा मग काय स्वतःशीच बोलतोय का? अरे लती म्हणली. अरे हा लतीचा फोन आलता ना मला. फोन आलता तुला लतीचा? हा घरनं आलता, म्हणे आवेची काळजी घे. घरनं फोन केला? बरं भाई ऐक ना, तू झोप ना आणि अशी स्वतःशी बडबड नको करत बसू. झोप पण होते यार. रिक्षा. आता काय पायकडे घालू तुला? माझ्याशी बोलतोय तू? नाही, वावरातल्या बिबट्याशी. नाही काय, मला वाटलं तुला आता माझ्याशी बोलायची गरज नाही, इच्छा नाही, वेळ बी नाही ना. फिसकारली का? नागिन फिसकारली? मी नागिन तर मग तू कोण? डोमकाळा टोचून मारणारा? एवढं काही केलेलं नाही मी. पराचा कावळा नको करू. अभ्या, तुला लक्षात आहे का तू काय काय बोलला मला काल? अंगाला बोकं पडली का तुझ्या? नाही नाही, मोरपीसच फिरू राहिली. हा ठीक आहे. अरे आता बसती का बाईकवर? मला नाही बसायचं तुझ्या बाईकवर. माझी नाहीच आहे, विकेची आहे. तू काय आला? सॉरी. थँक्यू. आता सॉरी म्हणतोय तर ॲटिट्यूड कायला दाखवते का तू? उपकार करत नाही तू सॉरी म्हणून, आणि मला काही गरज नाही तुझ्या सॉरीची. फटकळ आहे मी थोडा. थोडा? हा ठीक आहे, थोडा जास्त आहे. तूच म्हणतोय ते बरं आहे. चुकलं माझं, माहिती आहे मला. वासच बोलणार आहे का आता माझ्याशी? म्हणला ना तू कशाच्या मध्ये पडू नको म्हणून. आणि तसं बी माझ्या जीवावर तर तू शर्यतीत भाग घेत नाहीये. तुझं तू सगळं करायला समर्थ आहे ना. ए बाई, आता आता काय पाय पडू का तुझ्या? अभ्या, मी यंत्र नाहीये. सॉरी. मोहन सरांनी सांगितलेलं शिकवणार नाही का तुम्हाला? झालं थोडे दिवस राहिले शर्यतीला, कळणार कसं मला काय करायचं ते?
म्हणतोय तू? तुझी शपथ. मी मेले तर काय फरक पडणार आहे तुला? कायला असं बोलत का तू? नाही सांग ना, काय फरक पडणार आहे? अकाउंटिंग कोण करेल माझं? काय आलं? काय नाही. बसू का? मग आता काय पायकडे घालायची वाट पाहते का? झाला वाटतं आता नॉर्मल तू. बस.
लती काय झालं विक्या? बोलायचं होतं. सगळं ठीक आहे ना? नाही जरा सिरियस आहे. कोणाबद्दल? आब्याबद्दल. ऐक ना जरा बाहेर येते का? हो राजाला राणी भेटल, चुकलेलं कोड सुटल. रेशमी धाग्यांची कहाणी दोघांची, नशा प्रेमाची वेगळी. सुंदरा मनामध्ये भरली. अभिमन्यू ए आब्या, काय तू कस काय आला इकडं? ऐकू येत नाही तुला? काय? अरे केव्हाचा आवाज देऊ राहिलो मी तुला. मला काय बोलतो? मग कोणाला देणार आहे इथं मी आवाज? दादा काय बोलतो? अरे असू काय राहिलाय तू? असंच. अवघड आहे बाबा तू. हे बघ आईने डबा पाठवलाय आणि हे घे. राहू दे, लागतील तुला. दादा अरे ए ग बस, राहू दे ते. आणि लतीशी नीट वाग. कोणाची? लतिकाशी नीट वाग. भांडू नको तिच्याशी. नाही म्हणणार. मी सिरियस आहे अभ्या. मी नुसतं सिरियस नाही, व्हेंटिलेटरवर आहे. काय झालं तुला अभ्या? कारण माझं काय करणं आहे दादा. म्हणजे वायरिंग आहे ना, वायरिंग डोक्यातलं उडाले. मला कळतंय लय दिवसापासून तू घराबाहेर आहे ना, आणि शर्यतीचं बी टेन्शन असेल ना तुला. नाही शरीराचं कायचं टेन्शन, मग याचं टेन्शन आहे. ए असं काय बोलू राहिलाय तू? काय झालंय तुला? अरे मलाच नाही माहित दादा. म्हणजे आधी असं कधी झालं नाही मला. याच्या आधी तू असं कधी घराबाहेर राहिला नव्हता ना, म्हणून. हा ना रे, लय डेंजर आहे. आधीचं बरं होतं यार, नॉर्मल. म्हणजे आता काही बी नॉर्मल नाही का? मला तुझी काळजी वाटू राहिली रे आता. अरे काळजी करण्यासारखीच अवस्था आहे दादा. मी बदलतोय. मी कायला? हे पाय ना, हे सगळंच बदलतंय. जग, पृथ्वी, हवामान, इथलं तापमान सगळंच बदलतंय. चेंज, बदल. तुला सांगतो आता ना माझ्या डोक्याचा भुगावर राहिला नाही. काय काय कळतच नाही मला काय चाललंय. काय लिहिलं असतं टेम्पोवर? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. अरे पण इथं ब्रेकच फेले ना दादा, कळतंय का? तुला सांगतो कन्फर्म उडली माझी. नाही नाही, खिट्टी उडलेलीच आहे. येड लागलंय मला दादा. मला आवडतंय ते. ए अरे खरंच येडबीड लागलं काय तुला? असेल बाबा, मला बी असंच वाटतंय. तू काय लालता? डबा आणलाय, खाऊन घे. अरे डबा आणलाय तेव्हा घे तुम्ही. राहू दे. तू खातो का? नको, तू खा, तुला गरज आहे. दादा कामात आहे का तू? नाही, बोल ना, काय आलं? हा म्हणजे बोलायचं होतं. ठीक आहे ना, बोल. सिरियस आहे. कोणाबद्दल? आब्याबद्दल. दादा ये ना बाहेर, आहे थोडं. हा गालावर पप्पी घेतली माझ्या. मला काहीतरी मला म्हणतो की डोक्याचे ना, माझी डोक्याची काहीतरी गडबड झाली, वायरिंग बिघडल्या सगळ्या. अरे दादा, ते आधीपासूनच बिघडलं होतं ना. हा आता काहीतरी वेगळंच आहे. दादा
सिरियस आहे काहीतरी. म्हणजे याच्या आधी कधी असा वागला नाही ना ग अभिमन्यू. विक्या बी तेच काहीतरी बोलत होता. बोलला ना तुला तो? हा, असे काहीतरी हातवारे करून बोलतो काय, एकटाच हसतो काय. लय जोर जोरात हसतो तो, ॲबनॉर्मल. दादा हे बघ लतिका, मला ना काहीतरी गडबड वाटते. आपण त्याला घरी नेलं पाहिजे बाई. पण आप्पा, आईशी मी बोलतो एकदा. ते आपण आब्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे का? नाही नाही, अजून तरी काही गरज नाहीये. त्याची वेळेचाळी किती वाढतं ना त्याच्यावर ठरवू आपण. मला लय टेन्शन आलंय दादा. मला बी. आता मी घरी जातो, आईशी एकदा बोलतो, मग ठरवू आपण. येतो मी.